जुन्या वादातून 14 वर्षीय वेदांतला घरात घुसून गोळी झाडत निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादाची आग अखेर एका निष्पाप जीवाला गिळून गेली. सांगली शहरातील अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीत घरात घुसून अवघ्या 14 वर्षांच्या मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत मुलाचे नाव वेदांत मारुती बंडगर, वय 14 असे असून तो सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाळू बंडगर यांचा नातू असल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वेदांत आपल्या घरात होता. त्याचवेळी काही हल्लेखोर घरात घुसले आणि त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोळी वेदांतच्या डोळ्यात लागली. गंभीर जखमी झालेला वेदांत घटनास्थळीच कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर, वय वर्ष 14, याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे. आरोपी हे एका गाडीमध्ये आले. साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं. त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं. पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे. तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत. आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेलं आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे.